फिक्की मॅगी करता दाखव. आमचे 3 पुढे मॅगीचे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर इथं चाललेली आहे मामी आणि भाच्याची मॅगी बनवायचं चाललेलं आहे. आणि आता ते आपल्याला गरम गरम खायला देणार आहेत आयती. झाली का नाही मग मॅगी? झाली. तुम्हाला सुपी पाहिजे का सुपी पाहिजे? सुपी पाहिजे मला. नाही, सुपी नाही झाली आता. इकडून दे. या कशाला या दादू. तर आज निवांत सगळेजण घरी आहेत आणि आज छान असा बेत चाललेला आहे आमचा. काय झालं तुमचं? काय झालंय का भांडणं कशाला करताय का? काय झालं? वाटतच देती. आपल्याला मॅगी खायची आहे, चल. आज आहे मॅगीचा बेत आणि मॅगी माझ्या वेदांनी बनवलेली आहे. वेदांतला माझ्या मॅगी बनवता येते खूप छान आणि मला सोपी बनवून देतो. कधी कधी त्याच्या हातानेच घरी जरी आणली ना तर त्याच्या हातानेच बनवतो. खूप छान अशी मॅगी बनवतो आणि ते आता आम्ही खाणार आहे. तर मी म्हटलं ना की मामी भाच्याने मॅगी वगैरे बनवलेली आहे, तर आमचं चाललं आहे. आणि ही ना तेजू खूप रडते कारण तिला भूक लागलेली आणि तिला भूक लागलेलं कळत नाही, कारण ती फक्त 2.5 वर्षाची. भूक लागलेली तिला समजत नाही आणि झोप लागलेली पण समजत नाही. तिला झोप लागलेली समजते पण भूक लागली ना तर मग ती रडत असते. तर तिच्यासाठी मॅगी, तिला असं वाटत होतं कधी खाईन म्हणून. आले बघ, आले दादा. दादा आले. या हो, बघितलं का? या काय लय शाना. यांचं रडायचं चाललंय इकडं. काय रडती काय माहिती? तुला काय रडती? बाहेर कसं बघतंय. सोना इकडे या. काय बनवतात? त्यांचं चाललंय. काय बनवलंय? चला या मॅगी खाऊया. या सोना, या सोना काय येईना. काय नाही ऐकत तिथे सोना. हे बघ, तिला दी पहिलं. हा ओके, इकडून ये. इथून ये. मी इथून ये, तू तिकडून ये. मी इथून घेते मॅगी. भाजन गरम मॅगी. एक अजून इथं चमचा या. हाय चमचा इथं मला दिलेला. मॅगी मस्त पैकी मॅगी खाऊया. दादा तुम्हाला खायची का मॅगी? तो खाली. काय झालं? इकडे चल. ते म्हणते काय रडती? काय बोलतो रे? बघ मी म्हणलं की नाही छान दिसते म्हणून. लय भारी दिसते. बेदू खाली बस चल. ह्याचं वरडायचं किती चाललंय. हिरो. बरं ये ना. हो का आपण खाऊ. ये जा मग. आळ्याचं कशाला? मॅगी ती पोरांना खा वाटते. बसा चला खा. कशी
तर इथं आम्ही सगळेजण मॅगी खायला बसलेलो आहे. छान एन्जॉय करतोय. दुपारची वेळ आहे आणि थोडीशी ती भूक असते ना, तर ती थोडंसं तर मॅगी आणि आपल्याकडे आहे भेळ. तर आज भेळ आणि मॅगी खाणार आहे, एन्जॉय करणार आहे मस्तपैकी. सुटलं वेदांना हे बघा हे झाड पूर्ण झाड हे हलतंय इकडं. सगळं ऊस आणि ते पाऊस यायचं हे झालंय. असं वाटतं आता पाऊस येईल. अरे बापरे, वेदांत मोबाईल हातातून निसटतोय माझ्या. माझी केस अशी झालेली. झेंडा दाखवते. अरे मोबाईल असं होतोय वेदू, हातातून मोबाईल सटकतोय. दरवाजे लावून घेतलेत सगळे, कारण हे येतोय वारा येते आणि इकडे पाऊस बघा सुरू झाला कसा. पाऊस पाऊस सुरू झालाय, त्याच्यामुळे वारा भरपूर येत होता. आता वारा गेला पाहिजे फक्त. मला वाटतं हा उन्हाळ्यातला पहिला दुसरा पाऊस असेल. काय आलाय? हो बघ ना, पाऊस येतोय कसा. तर त्या दिवशी भयंकर पाऊस झाला, म्हणजे 1 तासभर पाऊस पडत असेल, पण खूप म्हणजे खूप वारं आणि खूप वादळ पण होतं आणि भरपूर पाऊस झाला. पाऊस पण होता तेवढाच आणि वादळ पण होतं. असं आम्ही दारं खिडक्या सगळे बंद केले होते थोड्या वेळानंतर. आणि दादा आणि वेदांत बाहेर गेले होते बरोबर त्याच वेळामध्ये. जाऊ पुढे आपण. अरे बापरे, सगळं पाणी पाणी झाले. सगळं पाणी झाले. मरणाचा पाऊस येतो इकडून. नाही बघ, सगळं पाणी पाणी झाले. आता कसं काय? नुकताच आता पावसाळा सुरू होत आहे आणि हा पहिला पाऊस असेल, पहिला दुसरा पाऊस असेल. तर अशी हालत झालेली आमची ह्या घरामध्ये जाऊन. तर ह्या घरातला पहिला पाऊस आहे, ह्या सीझनमधला पहिला पाऊस आहे. आणि सगळे दरवाजे खिडकी सगळे आम्ही बंद केलेले. तर बाहेर रप पाऊस पडतोय. घरात आम्हाला भीती वाटेल एवढा पाऊस पडत होता, एवढा डेंजर पाऊस पडत होता ना. तर भीती वाटेल आणि भीतीचंच वातावरण होतं, कारण झाडे एवढे हालत होते ना. बारामतीतले काही झाडे खूप असे पडले, म्हणजे बारामतीतले खूप झाडं MIDC साईडचे त्या रोडचे खूप झाडं पडले. आणि भैया म्हणजे हे तिघंजणं सगळे बाहेरच होते. भैया, वेदांत आणि दादा पण बाहेर होते. आणि ते म्हणजे एका ठिकाणी आल्यानंतर ना त्यांनी आम्हाला किस्सा सांगितला. बापरे, एवढं घाबरलो का नाही आम्ही, एवढं डेंजर पावसाचं हे वातावरण आम्ही बघितलेलं आजचं. कसं आले काय दाखव. डेंजर वाटतंय तो पाणी. परत घरात आले ते पाणी आहे सगळं. त्या घरात कसं झालं असतं आपलं. तर एवढ्या पावसामध्ये ना सगळं आमचं घर जे होतं ना, आम्ही धुवून घेतलेलं पूजेच्या टायमाला. आता पावसाने परत त्याला धुवून घेतले. सगळं पाणी घरामध्ये, सगळ्या भिंतीपर्यंत सगळं ते बसवलेले आहेत ना टाईल्स वगैरे, ते सगळं पाण्याने धुवून वगैरे झाल्या. आतल्या पण धुवून झाल्या आणि झाड पण अख्खं हालायला लागलं होते. सगळं पाणी घरात यायला लागलं. सगळं हे सगळं पाणी. मग ज्ञाने वायपर आणला आणि त्याच्याने सगळं पाणी जे आहे ते काढलं बाहेर.
तर ह्या रूममध्ये पूर्ण पाणी पसरलेलं हॉलपर्यंत. अजून आम्ही लक्ष नसताना दिलं किंवा खाली वगैरे असतं ना तर सगळं पाणी हॉलपर्यंत आलं असतं सगळीकडनं. बघू शकता तुम्ही आता पाणी आले आणि एवढा पाऊस आणि एवढं वारं आहे म्हटल्यानंतर पाऊस फिरतो आणि पाऊस फिरल्यानंतर ते पाणी कुठं पण आता आपल्या चांगल्या घरामध्ये पाणी शिरतं. तर हे तर काय आपलं सगळीकडनं उघडच आहे आणि इकडून पण दरवाजा तिकडून दरवाजा सगळीकडनं. आणि त्यात तिथं आम्ही कसं हे नाही केलं, उमरे वगैरे केले. आणि पाऊस लय मोठा नाहीये, वारं जास्त आहे त्याच्यामुळं हे पाऊस हे होतंय. तर उमरे वगैरे नाही आहेत त्याच्यामुळं पाणी डायरेक्ट आपल्या हॉलमध्ये रूममध्ये येते. नाही तर इथं मम्मीने मग त्याच्यानंतर उमरा वगैरे करेल. बघू तिला सांगायला तर मी उमरा वगैरे करायला त्याच्यानंतर पाणी काही येणार नाही. पण सगळं पाणी येतं आता. किती जरी आपण हे केलं तरी ते पाऊस जेवढा चालू आहे तेवढं पाणी येणारच. पाऊस फिरला की पाणी येतच राहणार आहे. तरी पण स्नेहा सगळं साफ करते. मध्ये आले पाणी घेऊन कसं देते. आम्ही इकडं आलोच नव्हतो. तो बघ, हे बघ बघ. हां थोडा पाऊस आला तरी हे पाण्याने भिरतंय. ते असा पाऊस फिरत होता ना ग तो दरवाजावर पण मग ते पाणी आले. तर दुसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा पाणी आलं होतं इकडच्या दरवाजातून आणि तिकडच्या दरवाजातून पण येत होतं. कारण पाऊस पण तसाच फिरत होता सगळीकडनं त्याच्यामुळे पाणी सगळीकडनं येत होतं. आणि आता बघा पाऊस झाल्यानंतर सगळीकडे हिरवगार आणि इथून पाणी वरतून सगळं पाणी पडतंय खाली. सांगू चल बघ पडशील. वो देखो हो किती आलं इथपर्यंत. इकडून आलं. दरवाजे बंद होते पण पाऊस फिरत होता ना असा मग सगळं पाऊस इकडं पाणी आणि तिकडून पण आलं. तिकडं ते हे उमऱ्यासारखं आहे तरी पण आलं तिकडून. हां शपथ बया लागलं का एका जागेवर बस. एका जागेवर लागलं. दरवाजावर बघ ना असं फिरत होता पाऊस ते दरवाजातून आलं ना आतमध्ये. गेल्या वेळेस पाऊस होता का ना थोडा तेव्हा सुद्धा पाणी आता कसं काय होता. लय मोठा पाऊस, होय वारं कावार आणि विजाच्या कडकडाट आणि झाड उमळून पळायला लागली. अरे बापरे. आणि मी ह्याला जवळ असं धरला मग होय नुसतं वारं दिसत नाही इथली माणसं. लय म्हणलं आता काय खरं नाही. हो आपलं कडवळ पडलं. हा सगळं पडलंय. वरतून पाणी येतंय सगळं वरपर्यंत. कुठे इकडून सगळं असं पाणी वारं पाऊस एवढं फिरत होता वाढलं ना. काही येणारच नाही. आणि तुम्ही गेलते कशाला एवढ्या पावसात मग. पाऊस मग पुढं नव्हता आहे का नाही. नव्हतं का. चला काय आहे काढ कपली. अहो का ही मला काय म्हणली माहितीये का काय? तुला आहे ना सपक्यात पाडीन. तुला आता बोल की ग बोल की. आणि पप्पा कुठे आहे. पप्पा सुद्धा भिजले. 2-5 मिनिटात एवढं भरलं ना अरे एवढं तिथं चांगली पुण्यात कपडे पण असते, चलत तिथं नव्हती. जातं अशी ना माणूस. बटबट चलत होती. होय हा? एवढं पाणी. मला माहिती आहे पाऊस येतोय म्हणून. दादा सगळे भिजले सगळे. आम्ही वेदांत सगळं सगळे. दोघं भिजलो की. है ना. आणखी दे की ग सपका मला दे ना. ए प्लीज सपका दे ना. मला म्हणते तू आहे ना येडी काकू आहे तुला सपक्यात पाडीन. सब कधी ती म्हणती बाई. हा आता कशी पळाली. काय करायचं. हे बघा ह्या पावसाने आमचं हे रानातलं पीक सगळं झोपलंय. आता शेतकऱ्यांनी काय करायचं सांगा. हा सांगा बरं.
पाऊस झाल्यानंतर मी ना शेतातून चक्कर मारायसाठी गेले होते. दादांनी सांगितलं आपलं कडवाळ झोपले, तर ते बघायला गेले. तर खरंच सगळंच्या सगळं कडवाळ झोपले. आणि आता हे कसं उभं राहणार, आता हेच टेन्शन आहे. सगळं कडवाळ झोपलं, या पावसाने सगळं नुकसान करून टाकलं असं झालं आहे. आमच्यापेक्षा अजून इतर लोकांचं भरपूर सारं नुकसान झालं असेल, त्यांचं कसं काय नुकसान भरून निघणार. आता काय पाऊस आहे म्हटलं काय बोलता पण येत नाही, बरोबर.